जीबीएस आजारासंदर्भात पालिकेच्या पाणी पुरवठ्याचे 10 ठिकाणी नमुने घेण्यात आले। अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी पाण्याचा दर्जा चांगला राहिला। आता खासगी आरओ प्लांटची तपासणी कुठली यंत्रणा करणार असा सवाल विचारला जातोय। सोलापूर शहरात जीबीएसचा आजार फैलावू नये यासाठी विविध यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। आजाराला कारणीभूत पाण्याच्या बाबतीत दक्षता घेण्यात येते। याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या वतीनं करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचे विविध परिसरातील 10 ठिकाणचे पाण्याचे नमुने घेण्यात आले। दर्जा तपासला असता बहुतेक ठिकाणी हे पाणी चांगलं असल्याचं निष्पन्न झालं। याचबरोबर सिद्धेश्वरपेठ, पाच्छापेठ परिसरासाठी मात्र पाणी उकळून पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे। जीबीएस आजाराबाबत पालिकेची ही खबरदारी झाली। मात्र आता खाजगी आरओ प्लांटचं काय? इथल्या पाण्याची तपासणी कोण करणार असा सवाल उपस्थित होतोय। स्वच्छ पाणी म्हणून बऱ्याच ठिकाणी जारमधलं पाणी पिलं जातं। असा पाणी पुरवठा करणारे खाजगी आरओ प्लांट शहरात मोठ्या प्रमाणात आहेत। इथल्या पाण्याची तपासणी करणं गरजेचं आहे। मग ही तपासणी करणार कोण? अद्याप पालिका इकडं वळाली नाही। अन्न औषध प्रशासनाकडून खाजगी आरओ प्लांट तपासले जाणार की MGM यात लक्ष घालणार की प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदारी घेणार असा प्रश्न आहे। अद्याप कुठल्याही यंत्रणेकडून खाजगी आरओ प्लांटची कुठलीही तपासणी झालेली नाही। इथं पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, जारमधून मिळणारं पाणी नेमकं कसं आहे याचा मेळ लागत नाही। जीबीएस आजार वाढीला लागलेला असताना आरओ प्लांटची तपासणी करणं गरजेचं आहे। याशिवाय अनेकांनी पाण्याचा धंदा मांडला आहे। टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो, इथं देखील पाण्याचे नमुने घेणं, तपासणी करणं महत्त्वाचं ठरतं। केवळ पालिकेचं पाणीच नव्हे तर असे जे पाण्याचे सोर्स आहेत याकडं अद्याप तरी आमच्या यंत्रणा पोहोचल्या असं म्हणता येत नाही आणि ही गंभीर बाब ठरते।